बीडच्या जिजामाता चौकातील एका दुकानामध्ये काल केमिकल कॅपचा मोठा भीषण स्फोट झाला। यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण जखमी झाले। या स्फोटाच्या नेमक्या कारणाचा शोध सध्या घेतला जातोय। नाशिकमध्ये लासलगावामध्ये चोरट्यांनी 5 लाखांचं सोनं लंपास केलं आहे। प्रमोद गिरी गोसावी यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून 10 तोळे सोनं लुटलं गेलंय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांकडून शाळांना टार्गेट केलं जातंय। कोल्हापूरच्या करवीरमधल्या सांगळूर विद्यामंदिर शाळेतून चोरट्यांनी लाखो रुपयांचं साहित्य लंपास केलंय। शाळेची साफसफाई करताना चोरी झाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सैन्यात भरती करण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या रॅकेटची नावं कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली आहेत। कोल्हापुरातील एका तरुणाची 6 लाखांची फसवणूक करण्यात आली होती। त्यासाठी आसाममध्ये खोटी परीक्षा घेऊन अगदी सैन्य भरतीची बनावट कागदपत्र देखील देण्यात आली। दरम्यान सैन्य भरतीच्या नावे पैसे उकळणाऱ्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे। कोल्हापुरात आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। प्रताप चव्हाण असं लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे। एका डॉक्टर विरोधामध्ये ही तक्रार होती आणि त्याचा तपास या चव्हाण यांच्याकडे होता। ही कारवाई न करण्यासाठी चव्हाण यांनी 25 लाखांची मागणी केली होती। बुलढाण्यात कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यासाठी या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देखील पाठवलंय। परभणीतील खासगी शाळांनी काल शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं। सरकारनं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। हा निर्णय रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा महामंडळाचे राज्य सचिव माजी डॉक्टर विजय गव्हाणे यांनी दिला आहे। मालेगाव महानगरपालिकेत विरोधी पक्षाचे गटनेते आणि क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काल क्रिकेट आंदोलन केलं। मालेगाव महानगरपालिकेच्या क्रीडांगणाच्या जागेवरती महानगरपालिका खासगी ठेकेदारांची वाहनं उभी करण्यासाठी जागा देण्याच्या विचारात आहे। त्यामुळे खेळण्यास मैदान शिल्लक राहणार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागातील अवैध दारू विक्री विरोधामध्ये महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला। खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्री विरोधामध्ये पोलिसांना इशारा देण्यासाठी महिलांनी ठिय्या दिला। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन या महिलांना दिलंय। मात्र कारवाई न झाल्यास पुढील वेळेस लाठ्या हाती घेण्याचा इशारा या महिलांनी दिलाय। बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार आहे। त्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। मालेगावातील यंत्रमाग व्यवसाय आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय। त्यामुळे लुंगी व्यवसायाला देखील तेजी आली आहे। या ठिकाणी तयार होणाऱ्या लुंग्यांना मागणी देखील वाढू लागली आहे। बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। कांदा पिकाच्या उत्पादनावरती प्रमाणापेक्षा जास्त खर्च होणार असल्यानं नाशिकच्या देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी इथल्या एका शेतकऱ्यानं 3 एकरवरील कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलाय। आरोग्यासाठी सायकलिंग करणं हे फायदेशीर असल्याचं पटवून देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या एका व्यक्तीनं जनजागृती सुरू केली आहे। हरिओम सिंग बघेल असं या व्यक्तीचं नाव आहे। सायकलचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्या सायकल क्लबच्या वतीनं 1000 कुटुंबांना पत्र लिहून सायकलचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।